मी संगीता भांडवले. आजच्या व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. गौरी आरास स्पर्धेतील तृतीय क्रमांक प्राप्त या महालक्ष्मी आहेत. तर सोनाली किरण जगताप यांच्या घरच्या ह्या महालक्ष्मी आहेत. अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये गौरायांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. त्यांची कन्या हिनं छान असा हा व्हिडिओ तयार केलेला आहे. अगदी पैंजणाचा नाद या गाण्याप्रमाणे अतिशय सुंदर असं गौरीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गौरी आवाहन झालेलं आहे. गौरी आवाहनानंतर नैवेद्य होऊन गौरी आपल्या स्थानापन्न झालेल्या आहेत. आणि या ठिकाणी अतिशय सुंदर असा देखावा म्हणजे जेजुरी गडाचा या ठिकाणी सुंदर देखावा यांनी सोनालीताईंनी केलेला आहे. तर यामध्ये जागरण गोंधळासाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी गोंधळी तयार केलेला आहे, नवरा नवरी आहे, म्हणजे जे काही जागरण गोंधळाची जी प्रतिकृती असते ती या ठिकाणी तयार केलेली आहे. त्याचबरोबर मल्हारी मार्तंडाचं सुंदर असं या ठिकाणी त्यांनी रांगोळी रेखाटलेली आहे. जेजुरीचं मंदिर, अगदी त्याचा गड या ठिकाणी त्यांनी ह्या आरासमध्ये दाखवलेलं आहे. अतिशय सुंदर असं या ठिकाणी डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी जेजुरी गडावर भंडाऱ्याचे उधळण, त्या ठिकाणी गडावर असणारे घोडे, ज्या काही प्रतिकृती त्यांना जेवढ्या शक्य होतील तेवढ्या त्यांनी या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. आणि रांगोळी तर अप्रतिम असं या ठिकाणी रेखाटलेली आहे. आणि विशेष महत्त्व म्हणजे मल्हारी मार्तंडाच्या बाणू आणि म्हाळसा या महालक्ष्मीच्या रूपामध्ये ही बाणू त्यांनी साकारलेली आहे की अगदी हुबेहूब बाणू यांनी या ठिकाणी साकारलेली आहे. तर किती सुंदर दिसते पहा. हे जे गौराईचं रूप आहे, अगदी बाणूच्या जे रूप आहे ते अतिशय सुंदर असं त्यांनी तयार केलेलं आहे. त्यानंतर दुसरी गौराई म्हणजे म्हाळसा. तर म्हाळसा देखील अतिशय सुबक आणि सुंदर अशी रेखाटलेली आहे. पाहू शकता अतिशय छान अशी आरास त्यांनी केलेली आहे. तर अगदी भरपूर दागिने असलेली ही महाराणी त्यांनी या ठिकाणी म्हाळसाच्या रूपामध्ये तयार केलेली आहे. आणि बाणू ही धनगराची असल्यामुळं तिचे केस रिकामे आणि साडीसुद्धा अशी थोडीशी साध्या आणि सुती प्रकारामध्ये त्यांनी घातलेली आहे. म्हणजे ह्या दोघींचं जे रूप आहे ते अगदी सेम आणि हुबेहूब त्यांनी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर अशी आरास त्यांनी या ठिकाणी तयार केलेली आहे. तर जी गडावरची डिकमाळ आहे ती देखील त्यांनी या ठिकाणी दाखवलेली आहे. गडावरच्या छोटे छोटे ज्या काही वस्तू आहेत त्या त्यांनी या देखाव्यामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ज्या आपल्या महालक्ष्मी ज्येष्ठ आणि कनिष्ठ आहेत त्या देखील या ठिकाणी त्यांनी त्याचा देखील देखावा छान असा सादर केलेला आहे. तर पाहू शकता हे गणराया अगदी हुबेहूब या महालक्ष्मींच्या मधोमध गणराया आणि त्याच्यासमोर जेजुरी गडावर म्हणजे गडाचं यांनी या ठिकाणी देखावा केलेला आहे. तर बघा महालक्ष्म्या जाताना त्या अशा एकमेकीला भेटतायत असं दाखवलेलं आहे. आधी एकमेकीची गळाभेट अतिशय चांगल्या प्रकारे घेत आहेत आणि पुढच्या वर्षी येण्याचा ह्या निरोप देत आहेत. म्हणजे ह्या सासरला निघालेल्या आहेत. असं म्हणतात की ज्येष्ठ आणि कनिष्ठ ह्या माहेरी आलेल्या असतात आणि माहेरी देखील मुलीचं चांगल्या प्रकारे स्वागत केलेलं असतं. गणपती आल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी महालक्ष्मी येतात म्हणजे बंधू हा गणपती असतो आणि तो आणायला जातो अशी आख्यायिका आहे. तर बघा ही चिमुकली सोनालीताईंची चिमुकली देखील कशी ह्यांना बिलगते आहे आणि अगदी त्या मायेनं त्यांना जवळ घेत आहेत की जसं आपली मावशी किंवा आत्या जाताना लेकरांना कुरवाळतात त्याचप्रमाणे या महालक्ष्मीने देखील तिला कुरवाळलेलं आहे. आणि ही जी गौराई आहे ती दुसरीचा निरोप घेते आहे. म्हणजे या ठिकाणी जी म्हाळसा होती तिचा या ज्येष्ठा कनिष्ठापैकी एक निरोप घेत आहे असं ह्यांनी चित्र रेखाटलेलं आहे. बाणूचं देखील तिनं निरोप घेते आहे, तिला बिलगते आहे. अशा प्रकारचा सुंदर असा देखावा या सोनालीताईनं तयार केलेला आहे. तर शेवटी जाताना गणरायाला देखील ती वंदन करून जाते आहे. तर सोनालीताईंनी या महालक्ष्म्या विसर्जन करण्यासाठी किंवा त्यांना पाठवणी करण्यासाठी या ठिकाणी हळदी कुंकू लावून त्यांच्याशी ओटी भरलेली आहे खणा नारळाने आणि त्यांना नैवेद्य दाखवून पाणी पाजून म्हणजे तृप्त करून त्या आपल्या घरून त्यांना वाटं लावलेलं आहे. की जसं की आपण पाहुण्यांना की आल्यानंतर जेवण
त्यांची सरबराई असं करत असतो त्याचप्रमाणे आणि जाताना निरोप देत असतो त्याचप्रमाणे सोनालीताईंना देखील गौरायांना जाताना अशा प्रकारचं नैवेद्य आणि पाणी दिलेलं आहे. आणि या गौराई आपल्या सासरला निघालेल्या आहेत असं दृश्य या ठिकाणी दाखवलेलं आहे. बघा त्यांची मुलगी कशी बिलगती आहे. अगदी तिला हा सण इतका हवाहवासा वाटला की यांना तिला सोडवेना आणि गौराया देखील तिला असे प्रेमाने कुरवळत आहेत. जाताना देखील बघा आता पाठवणी करायला लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा ह्या एकमेकीची गळाभेट घेत आहेत ज्येष्ठा आणि कनिष्ठा. सोनालीताईंना या गौरायांना त्यांची बॅग देखील भरून दिलेली आहे आणि पुढच्या वर्षी येण्याचं त्यांना पुन्हा आवाहन केलेलं आहे. तर बानो म्हाळसा आणि आपली जी ज्येष्ठा कनिष्ठ आहेत ती आता त्यांच्या सासुराला निघालेले आहेत. असा अप्रतिम असा हा देखावा त्यांनी या ठिकाणी सादर केला होता. तर हा देखावा आहे वाशी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव येथील. तर दरवर्षी गौरी आरास स्पर्धा भरवल्या जातात आणि या गौरी आरास स्पर्धेमध्ये या आमच्या या गौरायांच्या देखाव्याला तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि सोनालीताईला देखील तुम्ही प्रेरणा द्या. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या माहितीमध्ये. तर या गौरायाबरोबर ज्येष्ठा कनिष्ठाबरोबर आपण हे आता या व्हिडिओचा निरोप घेणार आहोत. बाय बाय.